हाय. मस्त अशी कुरकुरीत झणझणीत अळूवडी बनवण्यासाठी अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्याच्या देठ आणि शिरा कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यावरून लाटणं असं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा आकार सपाट असा होईल. त्यानंतर सुकं खोबरं वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर, लसूण, जिरे घालून पाणी न घालता वाटायचं आहे. डाळ भिजत घातली होती, तीही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. चिंच आणि गूळ ही मिक्सरला फिरवून घेतलं आहे. त्यामध्ये आता हळद, मीठ आणि घाटी मसाला आणि जे खोबऱ्याचं वाटण बनवलं आहे ते थोडंसं आणि बाइंडिंगसाठी बेसन, हे सर्व आता एकजीव करून घ्यायचं आहे. आता सर्व मिश्रण अळूच्या पानावर थोडंसं समप्रमाणात लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व बाजूने सर्व पानावर मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दुमडून घट्ट रोल करून घ्यायचा आहे आणि तो स्टीम करून घ्यायचा आहे. त्यानंतर असं राऊंड त्याला कट करायचं आहे आणि शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो. डीप फ्राय केल्या की त्या मस्त अशा कुरकुरीत होतात. मस्त गरम गरम आपली अळूवडी तयार आहे. थँक्यू.